तर श्रीयंत्रामध्ये कसं आहे की 9 आवरण आहे. पहिला आवरण काय करतो, तर फर्स्ट आवरण हे आपल्याला बाह्य जीवावरती काम करायला लागतं, जड सृष्टीवरती काम करतो. जड सृष्टी म्हणजे संपूर्ण बाह्य जगात जे दिसतं ते. दुसरं जे आवरण आहे त्याच्यामध्ये 16 कमळाच्या पाकळ्या. पहिल्या आवरणामध्ये चौकोन आहे, चौकोनामध्ये 3 रेषा आहेत. ठीक आहे, त्या 3 रेषांचंही काही महत्वाचं. दुसरं आवरण जे आहे ते माणसाच्या मनावरती काम करतं. मनावरती कसं, तर या ज्या 16 पाकळ्या आहेत, या 16 पाकळ्यावरती प्रत्येक जागी एक वेगळ्या प्रकारची शक्ती स्थापित आहे. आणि ती शक्ती काय करते की तुमच्या मनावरती काम करून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी मदत करते. लक्षात येते का? परत रिपीट करायचंय? लक्षात आला का परत रिपीट करायची गरज आहे? हो सर, समजले. राईट, ओके. तो होतं काय की बाह्य म्हणजे जड सृष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करणं, क्रिया करणं, वेगवेगळ्या सिद्धी असणं, पटकन काम होणं, या सगळ्या गोष्टी पहिल्या तत्वावरती झाल्या. दुसऱ्या आवरणावरती, ज्याला सर्व आशा परिपूरक चक्र म्हणतात, त्याच्यावरती पूर्णतः माइंडवरती काम केलं जातं. आपला इनर कॉन्शियसनेस वाढवला जातो, आपल्या माइंडचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं, बरोबर. तिसऱ्या याच्यामध्ये आपला अवेअरनेस वाढवला जातो, कॉन्शियसनेस वाढवला जातो. आपण आहे या जाणीवेवरती आपण काम करायला, बरोबर. मन स्थिर करण्यावरती काम केलं जातं. त्याला काय म्हणतात? सर्व संक्षोभन चक्र. त्याच्यामध्ये 8 पाकळ्या आहेत. या 8 पाकळ्यामध्ये वेगवेगळ्या 8 देवता आहेत. चौथ्या याच्यामध्ये आपण काम करतो मायावर. माया काय आहे? माया म्हणजे अचानकपणे घडणाऱ्या काही गोष्टी. आणि 5व्या चक्रावरती आहेत लीला. लीलामध्ये काय होतं? लीलामध्ये बाकीच्या मायेने म्हणजे भक्तीने, याच्यात काय होतं? मोह माया, मोहमयी माया, इल्युजन, हे सगळं तुमचं सर्व सौभाग्यदायक चक्रावरती काम आहे. आणि 5व्या चक्रावरती तुमच्या लीला. लीला म्हणजे कशा? कृष्णाच्या लीला, की अचानक काहीतरी घडणं, याच्यावरती काम केलं जातं. 6व्या चक्रामध्ये साधना वर्कआउट केल्या जातं, ध्यान केलं जातं, कंटिन्युअस एफर्ट्स वरती फोकस केला जातो. 7व्या चक्रामध्ये आपण सत्याचा साक्षात्कार होतो, नो द ट्रूथ, विश्वनिर्मितीची ऊर्जा तयार होते. 8व्या चक्रामध्ये आपण 3 गुरु, 3 काल, 3 शक्ती, 3 स्थिती, या सगळ्यांचा विचार होतो. आणि 9व्या चक्रामध्ये आपली विश परिपूर्ण होते. आपणाला जे हवं आहे ते मिळाल्याचं समाधान आपणाला लाभतं. मिळाल्याचं समाधान लाभत नाही तर ती वस्तू आपणाला मिळायला लागते. मग होतं कसं की सर्वप्रथम हे कशा गोष्टी घडतात, तर आपण काय करतो, सुरुवातीला जे करायचं आहे याच्यामध्ये, तर आपण आपली इच्छा सांगतो. बघा ना, यंत्र कसं काम करतो. तुम्ही आधी इच्छा सांगता किंवा मला हे पाहिजे, बरोबर आहे. मग ती वस्तू आकर्षण करण्याचं काम दुसऱ्या आवरणात केलं जातं. आता मी परत असं एका वेगळ्या भाषेत सांगतो की इच्छा कशा पूर्ण होतात. तुम्ही आधी इच्छामध्ये वेगवेगळ्या सिद्धी, वेगवेगळ्या मात्रका, वेगवेगळे आशीर्वाद आपल्या शरीरावरती, हे सगळं काम केलं जातं पहिल्या आवरणात. दुसऱ्या आवरणामध्ये तुम्ही सांगितलेल्या इच्छा परिपूर्ण होण्यासाठी त्यांना आकर्षित केलं जातं. लक्षात येत आहे? म्हणजे आपण जे स्वप्न बघतो ते पूर्ण केलं जातं. स्वप्न बघतो म्हणजे मनात जी इच्छा धरतो ती. दिवसाही आपण स्वप्न बघतो, रात्री स्वप्न बघतो. पण रात्री बघितलेले स्वप्न हे आणि दिवसा बघितलेले स्वप्न हे दोन्ही स्वप्न पूर्ण करण्याचं काम याच्यात होतं. तिसरं चक्र काय करतं? डिव्हाइन एनर्जीला तुमच्याकडे ज्या गोष्टी तुम्ही झोपेत असताना बघता, झोपेत असताना बघता म्हणजे काय, तुम्ही झोपेत असताना काही बघत नाही, परंतु तुम्ही निद्रा अवस्थेत असताना म्हणजे अज्ञानी अवस्थेत असताना सुद्धा त्या गोष्टी घडायचं काम तिसऱ्या चक्रात होतं, तिसऱ्या आवरणात होतं. आता हे सगळं करत असताना आपल्याला काय पाहिजे? या
डिव्हाइन एनर्जीची मदत पाहिजे. मग ती डिव्हाइन एनर्जीची मदत मिळण्यासाठी आपणाला त्या डिव्हाइन काय आहे हे समजणं आणि त्याच्याकडे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवणं हे 4थ्या लेवलला आपण करतो. 5व्या लेवलला काय करतो आपण, त्या एनर्जीला, त्या आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी मार्ग दाखवायला पाहिजे आणि तो मार्ग दाखवायचं काम हे 5व्या चक्रात आणि म्हणून त्याला म्हटलं जातं सर्वार्थ साधक. 4थ्या चक्राला म्हटलं जातं सर्व सौभाग्यदायक. हे काम करत असताना गुरुच्या मार्गावर म्हणजे आपल्याला जो कोण भेटेल गुरु, आता तो कसा भेटतो गुरु, काय होतं, या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली घडतात. तुम्हाला आपोआप गुरु भेटतो, तुम्हाला आपोआप मार्गदर्शन मिळतं, तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आपोआप म्हणतात ना त्या गोष्टी श्रीयंत्राच्या माध्यमातून व्हायला लागतात, सहजतेने व्हायला लागतात. आमच्याकडे ठीक आहे, मी एक्झाम्पल नंतर सांगतो. आणि मग तिथं रक्षण होण्याचं काम, त्याच्यामध्ये आपलं रक्षण व्हावं त्या मार्गावर चालताना, हे काम 6व्या चक्र. 7वं चक्र काय करतं, हे रक्षण करत असताना आपल्या आयुष्यात काहीही विघ्न आले तर ते विघ्न नाश करायचं काम 7वं चक्र. आणि 8व्या चक्रामध्ये आपण पोहोचतो आपल्या ध्येयाच्या जवळ, सर्व सिद्धी प्रदर्शित. आणि मग सर्वानंदमय चक्र म्हणजे साक्षात आपली जी इच्छा आहे ती सहजतेनं पूर्ण हो. आपण जे मनात विचार करतोय त्या इच्छा सहजतेनं पूर्ण होण्यासाठीच महत्वाचा मार्ग म्हणजे श्रीयंत्र. लक्षात येत आहे, सहजतेनं श्रीयंत्र स्थापना केली की तुमचे बरोबर कार्य चालू व्हायला चालू होतं. श्रीयंत्रावरती ध्यान लावलं की सायंटिफिकली असं प्रूव्ह झालेलं आहे की मला वाटतं रशियाच्या एका सायंटिस्टने, एका प्रोफेसरने याच्यावरती पूर्ण रिसर्च केला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की श्रीयंत्रावरती फोकस केल्यानंतर जेवढं कॉन्सन्ट्रेशन होतं तेवढं दुसरं कशानेही होत नाही. लक्षात येत आहे, मानसिक क्षमता, बुद्धी, उच्च योगिक दशा, सहस्रार चक्र भेदक, अष्टचक्र, षटचक्र भेदक, या सगळ्या गोष्टी या श्रीयंत्राच्या साधनेतून होतात. वास्तुदोषासाठी पण हा खूप व्यवस्थित वापरला जातो. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे की 2 प्रकार आहेत. एक, तुम्ही श्रीयंत्र घरात आणायचं आणि त्याला ठेवायचं आणि त्याची पूजा अर्चा करायची, नक्कीच फळ मिळेल, त्यात काही शंकाच नाही. आपण काय करतो, या श्रीयंत्रावरती साधारण 182 देवता आहेत. किती? योगिनी आहे, सिद्धी आहे, प्राप्ती शक्तीज आहेत, मुद्रा शक्तीज आहेत, है ना. त्या योगिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत. या सगळ्या योगिनी, हे सगळे देवता आपण आपल्या श्रीयंत्रावरती स्थापन करतो की आपण त्या सगळ्या देवतांना इथे आपल्या श्रीयंत्रावरती इन्स्टॉल करतो. आता फक्त श्रीयंत्रावर इन्स्टॉल केल्याने काय होतं, तर तेवढंच होत नाही, तर या श्रीयंत्रावर इन्स्टॉल करत असताना त्याच्या पाठीमागची थेअरी सांगतो कम्प्लिटली की नेमकं ते कसं काम करणार. साधारण 1 आवरणाची पूजा करणं आणि त्याची माहिती सांगणं 2 ते 3 तासाचा कार्यक्रम चालतो. 1 आवरण इतकं डीप मध्ये. नुसतं बाह्य आवरण घेतलं, बाहेरचा चौकोन घेतला तर त्याच्यावरती 10 सिद्धी, 8 मात्रका आणि 10 मुद्रा शक्ती, नुसतं साधं बाह्य आवरण घेतलं. मधला 16 दल कमल घेतला म्हणजे 16 कमळाच्या पाकळ्या घेतल्या तर त्याच्यावरती 16 नित्य आहेत, 16 कला आहेत आणि 16 आकर्षण शक्ती आहे. आपल्याला नित्य म्हणजे काय तेही माहित नाही, कला म्हणजे काय तेही माहित नाही, चंद्र म्हणजे हेही माहिती नाही, आणि 16 आकर्षण शक्ती. आकर्षण शक्तीमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये फक्त त्या वस्तूला आकर्षित करायचा प्रयत्न करतो, परंतु इथे आकर्षण करताना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षण केलं जातं. आत्मा आकर्षणी, शरीर आकर्षणी, गंध आकर्षणी, रूप आकर्षणी, बुद्धी आकर्षणी, है ना, रस आकर्षणी, गंध आकर्षणी, स्पर्श आकर्षणी, नाम आकर्षणी, अशा 16 प्रकारच्या आकर्षण शक्ती आहेत. त्या सगळ्या आकर्षण शक्तीचे प्रोनाउन्सिएशन जे आहे ते सुद्धा आपल्या चक्रांवरती काम करतात. आता तुम्हाला याचा
पुढे 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 सुषुप्त अवस्था, तिसऱ्या चक्रामध्ये आपण निद्रा अवस्थेत असताना सुद्धा काम करण्यासाठी, आपले फल, इच्छित फल प्राप्त करून देण्यासाठी अनंगा देवी आहे. अनंगा देवी म्हणजे त्यांना अंग नाही, तिथं शिवाचा वास, सॉरी शक्तीचा वास नाही, अनंगा देवी आहे. परंतु त्यांच्या बीज मंत्रामध्ये शक्ती नाही, फक्त शिवतत्व आहे. शिवतत्व आणि शक्तितत्व अक्षरामध्ये कसं असतं हे आपण ऍक्च्युअल क्लासमध्ये बघूया. ओके, पण या सगळ्या प्रकारे त्या सर्व देवता, त्याचे बीज मंत्र, त्याचे हे पूर्ण त्यांच्या पादुका स्थापन करणं, त्यांना आमंत्रण देणं आणि त्यांना समजून घेऊन आपल्या शरीरावरती पण त्याला स्थापन करणं, चक्रांवरती स्थापन करणं. चक्रावरती देवता आपण स्थापन नाही करत, पण त्यांची ऊर्जा घेतो आणि ती आपल्या चक्रांवरती वेगवेगळ्या टाकतो. आता साधं उदाहरण, मला वाटतं बरेच जण स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये आहे. चक्र ध्यान करताना आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो, लांग वांग रांग यांग है ना. प्रत्येक चक्राचा बीज मंत्र आहे, माहितीये? कुणाकुणाला माहितीये सर? हा सर. हा, जे आपले 7 चक्र आहेत ना, हा, ते थोडस सांगितलं तर जरा लक्षात येईल. हो का? बरं. काही जणांना चक्र लक्षात येणार नाही. आपल्या शरीरामध्ये एनर्जी सेंटर्स आहेत, म्हणजे ऊर्जेचे केंद्र आहे. ओके, आता याचं षटचक्र निरूपण ग्रंथामध्ये सर्वप्रथम वर्णन केलेलं आहे, साधारण 3000 वर्षापूर्वी. राईट, थँक्यू मॅम. तर त्या 7 चक्रांना आपल्या एनर्जी सेंटर्स, त्या एनर्जी सेंटर्सला चक्र असं नाव आहे. त्याच्यामध्ये बेसिकली मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, त्याच्यानंतर आज्ञा आणि नंतर सहस्त्र, असे 7 चक्र. हे 7 चक्र आपल्या खालींपासून चालू होतात, म्हणजे आपण बसल्यानंतर शरीराचा भाग, नंतर ओटीपोट, नंतर नाभीचा भाग, नंतर हृदयाचा भाग, अनाहत चक्र, इथं कंठाजवळ हृदय, विशुद्ध चक्र, इथे आज्ञा चक्र आणि इकडे सहस्त्र. या सगळ्या चक्रांवरती वेगवेगळे बीज मंत्र आहेत. हा एक भाग झाला, ठीक आहे. लंग वांग रंग यांग. आता आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये, म्हणजे ज्यांची देवनागरी लिपी आहे अशा सगळ्या भाषांमध्ये, किंबहुना देवनागरी लिपी नाहीये परंतु अक्षरं जी आहेत ती सगळी संस्कृत प्रमाणेच असलेले जेवढ्या काही भाषा आहेत भारतात सगळ्या भाषा तशाच आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये कसं आहे की स्वर आहे, अ आ इ पासून अम आ पर्यंत आणि क ख ग घ पासून ञ पर्यंतचे व्यंजन आहे. आता ही जी व्यंजन आहे ही व्यंजन प्रत्येक वेळेस वेगळ्या प्रकारे आपल्या तोंडातून उच्चारित केल्या जातात, म्हणून त्यांचा एक सेट आहे. उदाहरणार्थ तुम्ही म्हटलं क ख ग घ छ छ असं जर म्हटलं, क ख ग घ यम, वाङ्मयाचं यम, हे कुठे येतं? इथून येतं. क ख ग घ कंठातून. च छ जी सिरीज आहे ती जीवा आपली टाळूला टच होते, च छ ज ज है ना. ट म्हटलं की आपली जीवा थोडीशी आत वळल्या जाते आणि इथं असा समोरच्या टाळूच्या पुढच्या बाजूला दाताच्या कोपऱ्याला ती वाजवली जाते. ट ठ ड ढ. प फ ब ब मध्ये आपले उत्तर, आपल्या ओठ हे एकमेकाला स्पर्श करतात. य र ल हे 3 अक्षर असे आहेत की जे य र ल ळ, य र ल, तर हे असे सहजतेने फक्त जिभेची थोडीशी आहे. आता या सगळ्या अक्षरांचे आपल्या प्रत्येक एनर्जी सेंटर वरती व्हायब्रेशन्स होतात. क म्हटलं की आपल्या एनर्जी सेंटर्स, म्हणजे ज्याला आपण चक्र म्हणतो, त्यातला एक चक्र ऍक्टिव्हेट होतो. एका चक्रावरती व्हायब्रेशन, जसं तुम्ही सतार बघितले वाजवताना, सितार वाजवताना किंवा व्हायोलिन वाजवताना, कुठलेही तंतुवाद्य वाजवताना, तर स्वर एकाच जागून काढला जातो, म्हणजे आवाज ध्वनी एका जागून होतो आणि बोटांच्या याच्यावरती त्याच्यातून वेगवेगळे आवाज निघतात. तसं आपण जो उच्चार करतो त्या उच्चारावरून आपल्या शरीरातील वेगवेगळ्या केंद्रांवरती, म्हणजे वेगवेगळ्या चक्रांवरती त्याला ऍक्टिव्ह केलं जातं.
कांग 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 म्हटलं की तुमचं इथलं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह होणार, एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. कांग 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 कांग. पण आपण कधी हा विचार करत नाही. हे विथ ड्यू रिस्पेक्ट टू अदर फॉरेन लँग्वेजेस, पण हे बाकी भाषेत घडत नाही. हे फक्त आपल्या संस्कृत आणि संस्कृतची जी स्वर आणि व्यंजन आपल्या भाषेमध्ये आहे, मराठी, हिंदी या सगळ्यामध्ये ते होत, राईट. कारण त्याच्यामध्ये त्याच प्रकारे त्यांची रचना केलेली आहे. ओके. आता हे सगळे व्हायब्रेशन्स जे आहेत, तर हे सगळे व्हायब्रेशन्स तुम्ही ज्या वेळेस या देवतांचं नाव घेता, अनंगा कुसुमा देवी असं म्हटलं, किंवा मी असं जरी म्हटलं, नाम आकर्षिणी, गंध आकर्षिणी, रूप आकर्षिणी, आत्मा आकर्षिणी, तर त्या आकर्षणी शब्दामध्ये कुठेतरी हृदयावरती म्हणजे श असल्यामुळे आणि र हे मणिपूरवरती, र हे मणिपूरवरती आहे ना, तर हे असे चक्र वेगवेगळे ऍक्टिव्ह होतात आणि तुमच्या शरीरातून मिळणारे व्हायब्रेशन्स हे ब्रह्मांडामध्ये जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीला आकर्षित करावं. आणि हे ज्यावेळेस आपण कंटिन्युअस मंत्रोच्चाराने किंवा मंत्र म्हटलं की थोडस निगेटिव्ह जाण्यापेक्षा काही शब्दांच्या सतत उच्चाराने ते व्हायब्रेशन ज्यावेळेस आपण शरीरावरती इन्स्टॉल करतो किंबहुना ते वाजवले जातात ते वाद्य, त्यावेळेस तुमच्या शरीरातली ऊर्जा ही आपोआप वाढते. लक्षात आलं? म्हणून श्रीयंत्राचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण अनेक प्रकारच्या देवतांना त्याच्यावरती स्थापित करतो श्रीयंत्रावरती, तर श्रीयंत्रावरती त्या देवता स्थापित आहेत ही भावना आपल्या मनात येतेच येते आणि आपलं माइंड प्रोग्राम होतं ते होतं. पण ते मंत्र करताना, परंतु ते शब्द उच्चार करताना आपल्या शरीरातील वेगवेगळ्या चक्रांवरती त्याचे व्हायब्रेशन्स वाढतात. त्याचबरोबर प्रत्येक आवरण जर धरलं आपण श्रीयंत्राचं, तर त्या प्रत्येक आवरणातला एक एक आवरण हा एक एक चक्रावरती सायंटिफिकली काम करतो. उदाहरण देतो मी, आता तो खूप डिटेल मधला पुढचा भाग आहे, पण आपण बाह्य आवरण घेतलं. बाह्य आवरणाचं नाव आहे त्रैलोक्य मोहन चक्र. त्रैलोक्य मोहन चक्रामध्येच सगळ्या गोष्टी इतक्या सामोरलेल्या आहेत की आपण सगळेजण म्हणतो की कष्ट करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, वर्क करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या साध्य व्हायला लागतात फक्त त्या मूलाधार चक्रावर. आणि मूलाधार चक्र हे त्या त्रैलोक्य मोहन चक्राशी रिलेटेड आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या 10 सिद्धी, तुम्हाला किती सिद्धी माहिती आहे? मोस्टली लोकांना 8 सिद्धी माहिती असतात. याच्यात 10 सिद्धीचा उल्लेख आहे. 10 सिद्धी, 8 मात्र का? म्हणजे आपल्या शरीरातील जे 8 खाल्लेल्या अन्नाचे जे 8 भाग होतात, कशात होतात? मध, मल, मूत्र, वीर्य, रक्त, याच्यात जे भाग विभाजन केलं जातं त्या प्रत्येक विभाजनासाठी एक मात्रक आहे. आपल्या मनातील षडरिपू आणि 2 कषाय याच्यावरती 8 मात्रक आहे. त्याच्यावरती काम करतात. आणि ज्यावेळेस आपण ते त्यांना खास इन्स्टॉल करतो, आपण लक्ष्मीची मूर्ती कशासाठी आणतो बरं? असंही लक्ष्मी देवीच्या पाया पडू शकतो ना. पण महालक्ष्मीची मूर्ती आणल्यानंतर नुसती मूर्ती ठेवली तर आपण तिला म्हणतो की प्रतिष्ठापना केली पाहिजे. प्रतिष्ठापना का करायची? त्याच्यात आपण घ्राण, हस्त, पाद असे सगळे अवयव आपण प्रतिष्ठापना करताना इन्स्टॉल करतो का? काय होतं नेमकं त्याच्याने? पण तुम्ही त्यावेळेस ते करता त्यावेळेस तुम्ही त्या मूर्तीमध्ये तुमच्या मनातून श्रद्धेने, भावनेने, भक्तीने तिची स्थापना पहा आणि तेव्हा तुम्हाला खात्री वाटते की यस, माझ्याकडली महालक्ष्मीची मूर्ती ही तिच्यामध्ये आत्मा, जीव ओतलेला आहे. प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्या मूर्तीमध्ये प्राण टाकणं, प्रतिष्ठापना करणं. मूर्ती आहे ना, त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना करणं हे महत्वाचं असतं. तसंच आपण जे श्रीयंत्र आणलेलं आहे, नो डाऊट बरेच जण त्याला चार्ज वगैरे करून देतात, त्याची पूजा करून देतात, काही मंत्राचा जप करून देतात, त्यात काही शंका नाही. पण आपण जे करतो ते विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द पीपल आपण खूप वेगळ्या प्रकारे करतो. ते आपण करतोय ते त्याच्यावरती स्थापना करतो. येते लक्षात? यू डू फॉर एनिथिंग,
इट इज गोइंग टू वर्क बिकॉज इट इज अ सायंटिफिक प्रोसेस ऑफ गेटिंग द थिंग्स डन. आपल्या आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करण्यासाठीची शास्त्रीय पद्धत. म्हणजे ध्येय आधी पाहिजे पहिली गोष्ट, त्याच्यानंतर फिजिकल लेवलला काम केलं पाहिजे, स्वप्नावस्थेत काम झालं पाहिजे, सुषुप्त अवस्थेत काम झालं पाहिजे, आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारं पाहिजे, आपल्याला त्या वस्तूच्या व्हायब्रेशनशी कनेक्ट झालं पाहिजे, आणि मग सगळ्यात शेवटी इदम आणि अहम, ती वस्तू तर आपल्याकडेच आहे, ही भावना तयार झाली पाहिजे. आणि ती भावना तयार झाली की ती वस्तू तुमच्याकडे यायला क्षणभरही लागत नाही. पण ती भावना तयार होण्यासाठी हा श्रीयंत्र, हे श्रीयंत्र तुम्हाला त्या फिलिंग पर्यंत घेऊन जातं डायरेक्टली. पण ते माइंडवरती प्रोग्राम झालं पाहिजे. माइंडवरती प्रोग्राम नाही झालं तर काही फायदा नाही, म्हणजे तेवढा फायदा नाही. लक्षात येत आहे? म्हणून श्रीयंत्रावरती वेगवेगळ्या देवतांना स्थापन करून आपण आपल्या, आता आम्ही काय करतो, 5 प्रकारच्या इच्छा मागतो. त्याच्या शेवटची इच्छा आहे, कुठली इच्छा आहे की श्रीयंत्र तू कल्पवृक्ष बन. काय म्हटलं मी? श्रीयंत्र तू चिंतामणी बन. म्हणजे तुझ्याकडे आम्ही कुठली इच्छा मागितली की ती आमची पूर्ण झाली पाहिजे. आम्ही काही मागू इच्छा, बरं मीच नाही, माझ्या घरातल्या, माझ्या परिवारातल्या कोणत्याही व्यक्तीने काहीही इच्छा मागितली की त्याची ती पूर्ण व्हावी, हे वरदान आपण त्या श्रीयंत्राच्या स्थापनेतून घेतो. आता इथं तुमचं अडतंय कुठं? कोर्टाची केस, श्रीयंत्राला सांगा. मुलगा अभ्यास करत नाही, श्रीयंत्राला सांगा. लग्न होत नाही, श्रीयंत्राला सांगा. परत लग्न करायचंय, श्रीयंत्राला सांगा. बिझनेस चालू करायचा, श्रीयंत्राला सांगा. लिगल मॅटर्स आहेत, कोर्ट कचेरीचे काम आहे, श्रीयंत्राला सांगा. जागेचे व्यवहार आडलेत, श्रीयंत्राला सांगा. यू आस्क एनी डॅम थिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट. येते लक्षात? आणि याच्यासोबत काय, सौभाग्य लक्ष्मी, महालक्ष्मी नाही म्हणत आपण लक्ष्मीच्या एक रूपातील, एक अवतारातील सौभाग्य लक्ष्मी म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आनंद, समाधान, श्रीमंती, भाग्य या सगळ्या गोष्टी असलेली लक्ष्मी म्हणजे सौभाग्य लक्ष्मी. याच्यामध्ये सौभाग्य लक्ष्मीचं प्राणायाम पण घेतो आपण. मग आपण काय करणार आहोत या सगळ्या गोष्टीमध्ये? या सगळ्या गोष्टीची स्थापना सर्वप्रथम श्रीयंत्रावरती, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड चक्रावरती त्याच्या ऊर्जेची स्थापना. सो सगळी ऊर्जा अनंगा, समजा अनंगा कुसुमादेवी, मेखला देवी, रेखा देवी, या सगळ्या तिथं देवी आहे तिसऱ्या आवरणामध्ये. दुसऱ्या आवरणामध्ये आकर्षण शक्ती आहे, काम आकर्षणी, बुद्धी आकर्षणी, रूप आकर्षणी, नाम आकर्षणी, गंध आकर्षणी, स्मृती आकर्षणी, आत्मा आकर्षणी, शरीर आकर्षणी. या सगळ्या आकर्षण शक्ती आपण आपल्या आकर्षणाच्या बिंदूवर टाकतो. आपला आकर्षणाचं एनर्जी सेंटर आहे स्वाधिष्ठान चक्र. मग त्या ऊर्जा तिथे इन्स्टॉल केल्या जातात. म्हणून श्रीयंत्राची साधना आपल्याकडे वेगवेगळ्या रूपामध्ये आपण करतो. पहिली गोष्ट म्हणजे श्रीयंत्र समृद्धी साधना करतो, ज्याच्यामध्ये बेसिक लेवलला सगळ्या गोष्टी सुरुवातीला केल्या जातात. संकल्प केला जातो, संकल्प केल्यानंतर श्रीयंत्र शक्ती उपासना केली जाते. त्याच्यामध्ये 9 दिवस त्या श्रीयंत्रावरती वेगवेगळ्या शक्तींना, वेगवेगळ्या आदिमातेच्या रूपांना तिथं दिल्या जातं, तिथं इन्स्टॉल केल्या जातं. आणि त्या मंत्रोच्चारामुळे किंवा त्या शब्दांच्या उच्चारामुळे आपल्या शरीरावरती जे फरक पडणार आहेत ते तर वेगळेच. म्हणजे पूजेला बसणारे लोक किंवा स्थापनेला पूजा म्हटलं की परत अगेन काही नाही पूजा अर्चा आहे का, नाही, ती एक प्रोसेस आहे, माइंडची प्रोसेस आहे, काही लागत नाही. एक अक्षदा फक्त एक फिजिकल लेवलला काहीतरी टाकायचं म्हणून आपण टाकायला सांगतो. एक अक्षदा टाका, एक अक्षदा. लक्षात येत आहे? तर तिथे केल्यानंतर दुसरं असतं श्रीयंत्र शक्ती उपासना. तिसरी असते श्रीयंत्र चक्रध्यान. आपण चक्रध्यान जे मी आता सांगितलं, लांग वांग रांग यांग, याच्यासोबत वेगवेगळे शब्द उच्चारण, मंत्र उच्चारण हे वेगवेगळ्या चक्रावर करून तिथे त्यांची ऊर्जा स्थापित केली जाते. हा तिसरा भाग. आणि यावेळेस आम्ही ऍड केलेला चौथा भाग आहे गुप्त मुद्रा. श्री यंत्र साधनेमधील वेगवेगळ्या गुप्त मुद्रा.
सर्व संक्षोभिनी मुद्रा, सर्व आकर्षणी मुद्रा, सर्व वशंकरी मुद्रा, अशा वेगवेगळ्या मुद्रा आहेत. आणि त्या वेगवेगळ्या मुद्रा त्या वेगवेगळ्या चक्रावरती त्या इन्स्टॉल करत असताना आपण त्या मुद्रांचा पण प्राणायाम करतो. हा चौथा भाग. आणि म्हणून हा श्रीयंत्राचा जो क्लास आहे तो मल्टी डायमेन्शनल 4 भाग: समृद्धी साधना, शक्ती उपासना, चक्र ध्यान, सगळ्याच्या आधी श्रीयंत्राला, आणि नंतर मुद्रा विज्ञान. हे 4 भाग एकत्र आपण कम्प्लिटली 1 महिना घेत असतो. 9 दिवस स्थापना विधी किंवा पूजा, प्रतिष्ठापना, जे काय म्हणाल ते प्राण प्रतिष्ठा. त्याच्यानंतर 21 दिवस चक्र ध्यान, पूर्णता मेडिटेशन. 3 लेवलला, आधी दीर्घ, मग मध्यम आणि मग नंतर अल्प. 3 लेवल पर्यंत घेतल्या जातात. आता आमचा अल्प, दुसऱ्या बॅचचा अल्प चालू झालेला आहे, तर 20-22 मिनिटावरती आलेला आहे. राईट. पहिली साधना करायला 50 मिनिट लागतात. 50 मिनिटावरून साधारण 30 ते 35 मिनिट, त्याच्यावरून साधारण 20-22 मिनिट. आणि त्याच्या पुढे मग वेगवेगळ्या मुद्रा. खूप सुंदर मुद्रा आहेत, अप्रतिम मुद्रा आहेत. म्हणजे नुसत्या मुद्रा केल्या तरी तुम्हाला शक्ती येईल, एवढ्या मुद्रा आहेत. सर्व आकर्षणी मुद्रा काय इतक्या मुद्रा आहेत, म्हणजे मी सांगत बसलो तरी त्याच्यावरती साधारण 4 तासाचं लेक्चर होईल, इतक्या डिटेल मुद्रा आहेत. आणि एवढं सगळं केल्यानंतर आपण जी उपासना देणार आहोत, आपण जी साधना घेणार आहोत, ती एंटायर तुमच्या परिवारासाठी. परिवार म्हणजे डिपेंडंट पीपल ऑन यू. लक्षात येते. आता तुमच्यावर डिपेंडेंट नसतील, तुम्ही गृहिणी असाल, तुमचे मिस्टर अर्थार्जन करत असतील, पण तरीही तुमच्या मिस्टरांवरती जेवढे डिपेंडंट आहेत तेवढे सगळे. ते कसे, आता त्याची व्याख्या आहे ती सांगेल मी नंतर. ओके. तुमच्या परिवारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी ही साधना. मग किती श्रीयंत्र, कितीही घ्या. युट्यूबवर जा, श्रीमंतीचे संस्कार टाका, श्रीयंत्राचे टेस्टिमोनियल बघा. अप्रतिम फरक पडलेला आहे आणि लाईफ टाईम फरक पडलेला आहे. श्रीयंत्र लाईफ टाईम बेनिफिट्स देतो. महिन्याला 10-20 हजार कमवणाऱ्या मॅडमला 2 लाखाची इन्क्वायरी आली, ते आता त्याच्यावर काम करतात. मंथली 2 lakhs. कधी विचारही केला नव्हता. काही जणांचे जुने बरेचसे प्रॉपर्टीचे डील होते, ते अचानक फायनल झाले. काही जणांचे येणं होतं लोकांपासून, ते येणंही आपोआप मिळालं, विचार डोक्यात नसताना. म्हणजे स्ट्रेस होता पण मिळालं. एका बॉक्समध्ये मिळणारं प्रॉफिट 5,000-7,000 वरती गेला अचानक, श्रीयंत्राची उपासना केली. मिरॅकल्स ट्रिमेंडस घडतात. एका मॅडमने सांगितलं, स्वाती मॅडमने, की काय म्हणे, मी नवऱ्याच्या पैशावरती असते, मला काहीच पैसे मिळत नाही, मग मी काय करू. त्या दिवशी त्या मॅडमला घरातून निघाल्यापासून परत घरी येईपर्यंत, म्हणजे शॉपला जातात ते त्यांचं स्वतःचं दुकान आहे, 982 रुपये मिळाले. अराउंड 1000 रुपीज असेच मिळाले रस्त्यावर पडून, रस्त्यावर पडलेले मिळाले. आणि ते एकदाच नाही, सुरुवातीला 10, नंतर 150, परत एकदा 170, आणि मग एकदा 610, 600 रुपये, असं करत मिळत गेलं. मिरॅकल्स होत राहतात, आपोआप होत राहतात. काही तुम्हाला एक्स्ट्रा काम करावं लागत नाही, 100% घडत राहतात. येस, आपण एवढं सगळं उपाय करतो, एवढे सगळ्या गोष्टी करतो, आपल्या घरातले सगळे लोक बसू शकतात. सगळ्या लोकांचा माइंड प्रोग्राम होतो. या महिन्यात दोघं बसले, पुढल्या महिन्यात दोघं बसले, म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी फायदा आहे तसं बघितलं.